नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर पियुष नाल्ले, शंकरलाल खंडेवाल महाविद्यालय अकोला. अंकेक्षण भाग 5 हे आज आपण बघणार आहोत. अंकेक्षण भाग 5 मध्ये आज आपण बघणार आहे व्याख्या, आंतरिक परीक्षणाची व्याख्या, आंतरिक परीक्षणाचे उद्देश, आंतरिक परीक्षणाचे फायदे. सर्वप्रथम आपण आंतरिक परीक्षणाची व्याख्या बघणार आहोत. तर आंतरिक परीक्षण म्हणजे काय? तर आंतरिक परीक्षण म्हणजे जे काम आपण करीत असतो, जे लेखापुस्तकात काही चुका किंवा लबाडी व कोणत्याही प्रकारची अफरातफरी होऊ नये याकरिता सतत लेखांकनावर लक्ष ठेवून परीक्षण किंवा तपासणी करणे म्हणजेच काय आहे? तर आंतरिक परीक्षण होय. काही व्याख्या दिलेल्या आहेत. आंतरिक परीक्षण म्हणजे हिशेब ठेवण्याची अशी व्यवस्था की ज्यामुळे लेखापुस्तके तयार करताना आपोआपच चुका किंवा अफरातफरी आळा घातला जातो. जे काही आपल्याला परीक्षण करायचं आहे, आंतरिक परीक्षण म्हणजे इंटरनल चेक सिस्टीम मध्ये काय होत असतं, जे काही हिशोब तपासीसाठी काही आवश्यक व्यवस्था आपण केली जातो, त्यात आपोआपच काही चुका किंवा अफरातफरी झाली तर आपल्याला लगेच लक्षात येतं. आंतरिक परीक्षण म्हणजे व्यवसायातील कर्मचारी वर्गाने केलेले सतत अंतर्गत अंकेक्षण होय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम स्वतंत्रपणे दुसऱ्या व्यक्तींकडून तपासले जातात. व्यवसायामध्ये काय असतं, कर्मचारी वर्ग जर आपलं सतत अंतर्गत अंकेक्षण करत असेल तर त्यांचं काम अधिक सोयीस्कर होते आणि काम स्वतंत्रपणे दुसऱ्या व्यक्तीकडून तपासले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या कामाची अशी व्यवस्था आहे की ज्यात स्वतंत्र व्यक्ती कोणत्याही व्यवहाराची संपूर्ण नोंद करू शकत नाही आणि त्यामुळे दोन किंवा जास्त व्यक्ती एकत्रित आल्याशिवाय लबाडी होऊ शकत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे काही कर्मचारी वर्ग आहे की दोघं तिघं जण एकत्र आले तरच ते लबाडी होऊ शकतं. चौथं व्याख्या आहे अफरातफरी किंवा कपटयुक्त व्यवहार करण्यात आल्यानंतर जे त्वरित उघडकीस आणण्यास उद्देशाने किंवा कमी करण्याच्या योजनेस करण्यात आलेली क्रिया म्हणजेच काय आहे? अंतर्गत परीक्षण होय. व पाचवी व्याख्या आहे कर्मचाऱ्यांच्या कामाची एक दुसऱ्याने केलेल्या तपासणीला आंतरिक अंकेक्षण असे म्हणू शकतो. ज्यात आपण इंटरनल चेक सिस्टीम म्हणतो किंवा सपोज मी जे काम केलेलं आहे ते दुसऱ्यांनी चेक करणे आणि दुसऱ्यांनी जे काम केलं आहे ते मी चेक करणे, यालाच आपण इंटरनल चेक सिस्टीम म्हणू शकतो. ज्याच्यामुळे ऑडिटिंग मध्ये काही चुका होण्याचे चान्स नाही राहत. त्यांच्यानंतर आपण बघणार आहोत आंतरिक परीक्षणाचा उद्देश. काय उद्देश आहे, काय प्रमुख त्यांचा उद्देश आहे? तर पहिला आहे जबाबदारीचे वाटप. जे काही जबाबदारी सगळ्यांना नेमून दिलेली आहे ते दुसऱ्या व्यक्तींद्वारे तपासून घेणे व परीक्षण करण्याच्या जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्याचा उद्देश आंतरिक परीक्षणाचा असतो. त्याच्यामुळे जबाबदारी वाटून घेणे आवश्यक आहे. श्रमाची वाटणी योग्य त्या पूर्ण व्यक्तीला त्या विशिष्ट लेखापुस्तकाचे काम सोपवण्याचा उद्देश म्हणजेच काय? आंतरिक परीक्षणाचा असतो. जे काही श्रम आहे आंतरिक परीक्षणाद्वारे करण्यात आलेल्या कामाची तपासणी करण्यात येते व त्यानुसार समोर ते नियमित करावे ते नाही हे ठरविण्याचा उद्देश असतो. अफरातफरी उघडकीस आणणे, आर्थिक व्यवहारात होणारे रोखीचे अपहरण, चोरी, लबाडी किंवा इतर हेराफेरी त्वरित उघडकीस आणण्याच्या उद्देशाने आंतरिक परीक्षण करण्यात येत असते. जे काही अफरातफरी होत असेल तर आंतरिक परीक्षण केलं तर लगेच कोणी चोरी केली हे लवकर लक्षात येऊ शकते. कपटयुक्त व्यवहारांना आळा घालणे म्हणजे काय? तर कर्मचाऱ्यांद्वारे जाणून बुजून किंवा कपटयुक्त जे काही कामं करतात त्यांना आळा घालणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरिक परीक्षण खूप प्रामुख्याचं आहे. लेखांचे शुद्धीकरण म्हणजे लेखांची नियमित परीक्षण व तपासणी करून एकाने केलेले काम दुसऱ्यांना परीक्षणाकरता देऊन त्याला अचूक व सत्य म्हणून पुस्तकांचे शुद्धीकरण करण्याचा उद्देश आंतरिक परीक्षणाचा असतो. कर्मचाऱ्यांवर प्रभाव ठेवणे व कार्यक्षमता वाढवणे हे सुद्धा आंतरिक परीक्षणाचा खूप मोठा उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण बघतो आहे आंतरिक परीक्षणाचे फायदे, ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनल चेक सिस्टीम. तर पहिला मुद्दा आहे अंकेक्षण सुलभ होते. जे काही अंकेक्षण आहे आपलं सुलभ होते. आंतरिक परीक्षणामुळे लेखांची आंतरिक पातळीवर तपासणी होऊन त्या संदर्भातील सातत्य परीक्षण केल्यामुळे अंकेक्षणाचे कार्य सुलभ होते, त्याची कार्यक्षमता वाढते, त्यांचं लबाडीवर नियंत्रण राहते. म्हणजे आंतरिक परीक्षणाचं एक असं तंत्र आहे ज्याचा फायदा व्यवहारात होणाऱ्या लबाडीवर नियंत्रण ठेवण्यास होत असतो. योग्यतेनुसार श्रम वाटणी, धोकेबाजीवर आळा, व्यवसायाचा विस्तार व व्यवसायात नुकसान कमी होते. जे काही आपल्याला नुकसान समजा इंटरनल चेक सिस्टीम ठेवली, आंतरिक परीक्षण आपण